Hello everyone, Nikhil is this side. In our previous project, we deploy a three-tier architecture using several services, but we did not use AWS Lambda service. So in this project, I will cover how to use Lambda using mini project of a serverless architecture. In this project, we will use API Gateway, Lambda, and DynamoDB. So let's start the project. Before starting, फेस रिव्हिलिंगचा कार्यक्रम झाला असेल तर कॅमेरा स्टॉप करतो अँड वी विल कंटिन्यू द प्रोजेक्ट. सो इथे आपण काही फंक्शन यूज करणार आहे जसे की गिट फंक्शन अँड द पोस्ट फंक्शन. गिट फंक्शन रिट्रीव द फ्रंट एंड part of the portion where the data present in the DynamoDB is going to retrieving the data. The post function is going to store the data in the DynamoDB. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. and this is the architecture look like back and ते कसे वर्क करतील इथं मेन्शन केलंय. सो रीड केलं तरी तुम्हाला समजून जाईल. चला आता AWS अकाउंटला लॉग इन करू. just go to the DynamoDB RDS, sorry, DynamoDB. Click on the create table. Before creating the database table, just clone my repo in VS Code workshop. Just clone it here. The cloning process is done. So here are the project we have cloned. आपल्याला मेनली ह्याच फाईलचा यूज होणार आहे. index.html और success.html काय तुम्ही बनवू शकता, पण मेन ही फाईल आहे. काय शक्यतो जास्त करून कॉपी पेस्टच मारायची, पण जे काय काय मेन आहे ते आपल्याला कंटेंट चेंज करायला लागतील. This is the git function is going to give the front end part of your form here. index.html आपल्याला ब्राउझरवरती दिसेल फ्रंट पेजला. त्यानंतर post function is nothing but the success message in your project. ज्यावेळेस DynamoDB मध्ये तुमचा डाटा इन्सर्ट होईल त्यावेळेस सक्सेस मेसेज येईल. सो दॅट्स हिज वर्क. मी ऑलरेडी हॅशटॅग करून पुढे मेन्शन केलंय लाईन टू लाईन कशाला काय यूज होतोय त्या लाईनीचा. सो तुम्ही रेफर करू शकता किंवा रीड करू शकता नंतर. दॅट्स इट. आता आपण जाऊ अँड क्रिएट करू DynamoDB ला. सो नेम इट ॲज नेम द्या तुमच्या ह्याने काय द्यायचं आहे ते तुम्हाला. मी देतो
निखिल. टेबल क्रिएट करताना मी नेम दिलंय निखिल, सॉरी निक्की देतो मी, कारण की in this program we are use the Nikki value or table name. Partition key is email, just type email. See, here is the email. सगळ्या प्रोसेस झाल्यावर जस्ट क्रिएट करा, क्रिएट द टेबल. बाकीचं आहे तसं डिफॉल्ट राहू द्या. टेबल क्रिएट होतोय और फिर क्रिएटिंग, थोड्या वेळात टेबल क्रिएट होईल. तोपर्यंत नेक्स्ट पार्ट बघू आपल्याला काय करायचं. आय एम रोल क्रिएट करू लॅम्बडामध्ये. सो सर्च द आय एम रोल, open in new tab, roles, create a new role. इथे AWS सर्व्हिसेस राहू द्या, आपल्याला AWS सर्व्हिसेस यूज करायची. आणि इथे EC2 नाही, लॅम्बडा यूज करा, लॅम्बडा केसमध्ये. अँड क्लिक ऑन द नेक्स्ट. इथे ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस करा. अँड देन क्लिक ऑन द नेक्स्ट. नेम द्या रोलला लॅम्बडा रोल. and आहे तसं राहू द्या. and just click on the create role. क्रॉस चेक करा क्रिएट झालाय का नाही रोल. ओके, क्रिएट झालाय. आता नेक्स्ट पार्ट इज create the lambda function. Let's go to the EC2 section and search the lambda. Open in new tab. Create a new lambda function. स्क्रॅच पासून तयार करू. फंक्शन नेम निक्की. इथे आपण पायथॉन बेस ॲप्लिकेशन रन करणार आहे, सो पायथॉन सिलेक्ट करा. इथे वरती लेटेस्ट सपोर्टेड आलाय वर्जन. इथे खाली ओल्डर वाले आहेत, सो लेटेस्टच करून टाका. देन रोल चेंज करा, यूज अनदर रोल. क्रिएट केलेला लॅम्बडाचा रोल. अँड then just click on the create function. Here is the window. lambda function तर क्रिएट झालंय. आता click on the configuration, click on the edit button. आपल्याला टाइम आउट सेट करायचा इनग्रीजचा, सो 15 minutes and 0 सेकंड. हे झालं की सेव्ह करा. त्यानंतर कोडवरती या, तिथं आपल्याला कोड अपडेट करावा लागेल. here is a lambda function. this is the sample code. आपण जो आपण क्रिएट केलाय तो कोड देऊ. त्याच्या आधी डिलीट करा, डिलीट परमनंटली. जस्ट राईट क्लिक अँड अपलोड. आपण इथं वर्कशॉपमध्ये टाकलेलं सगळं. मेक शुअर की लॅम्बडा फंक्शन इंडेक्स अँड सक्सेसफुलचा फॉर्म यायला पाहिजे. जस्ट अनचेक द रीडमी फाईल. 1 सेकंड. आपण डिलीट करू नंतर. पण एवढं मेक शुअर करा की इंडेक्स्ड लॅम्बडा फंक्शनची फाईल, पायथॉनची फाईल, लॅम्बडा फंक्शन पायथॉनच्या कोडची फाईल आणि सक्सेसफुलचा फॉर्म यायला पाहिजे. लोडिंग होतोय. रीडमी फाईलला डिलीट करा.
वन्स यू हॅव डन दिस प्रोसेस जस्ट मेक शुअर की डिप्लॉयवर क्लिक करा, कारण की ते ॲटोमॅटिक होत नाही. सक्सेसफुली अपडेटेड झालं अँड देन टेस्ट करून बघू. जस्ट नेम इट ॲज टेस्ट. टेस्ट सेव. आता क्लिक ऑन द टेस्ट हिअर. इन द बॉटम इथे तुम्हाला मेसेज दिसेल सक्सीड झालेला, टेस्ट इज सक्सेस. देन सो इथे 2 पार्ट होते जो आपण कंप्लीट केलेत. एक डिप्लॉय टेस्ट, एक डिप्लॉय अँड सेकंड वन इज द टेस्ट. देन आता गो टू द API गेटवे. Click on the new window. Create a API. API गेटवे काय करतो, डाटा सर्व करतो, रिट्रीव करतो थ्रू API गेटवेच्या. फॉर एक्झाम्पल Git and Post. In this API console, click on the REST API, build new API, name it as Lambda API. डिस्क्रिप्शन मध्ये ऑप्शनल आहे ते तरी पण देऊन ठेवा. बाकीचा ॲज इट इज राहू द्या. जस्ट क्लिक ऑन द क्रिएट API. इथे तुम्हाला स्लॅश दिसेल. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 2 मेथड क्रिएट करायच्यात. लॅम्बडा फंक्शनवर क्लिक आहे तर ते आहे तसंच राहू द्या. इथे गेट सिलेक्ट करा अँड check this point. In the lambda function we previously created a lambda function, तो इथे सिलेक्ट करा and then create the method. सक्सेसफुली क्रिएट झाली आहे. तर अजून एक आपल्याला पोस्टची क्रिएट करायची. ते क्लिक करा पहिल्यांदा अँड देन क्रिएट अ न्यू मेथड. जस्ट क्लिक द पोस्ट. लॅम्बडा फंक्शन आहे तसंच राहू द्या. दोन पोस्ट क्रिएट झाल्यात. परत इथेच क्लिक करा. इथे कुठे दोन्ही मेथडवर क्लिक करणं, इथे क्लिक करा अँड डिप्लॉय API. चूज न्यू स्टेज. इथे स्टेजचं नाव डेव टाका. काही टाकू नका, डेवच टाका नाहीतर वर्क करणार नाही. क्लिक ऑन द डिप्लॉय. जस्ट कॉपी द URL. हो आपल्या API गेटवेचा URL आहे ऑफ युअर ॲप्लिकेशन. न्यू विंडो पेस्टेड. ओके, ही वेबसाईट आहे जो आपण कोड रन केलाय तो. सी दिस इज द वन ऑफ द फॉर्म ऑफ registration. Go to the DynamoDB, explore item. पहिल्यांदा टेबल्सवर क्लिक करा. आपल्या टेबल्समध्ये जावा. त्यानंतर एक्सप्लोर आयटमवरती क्लिक करा. सी इथे कोणती तुम्हाला व्हॅल्यू वगैरे दिसत नाही किंवा डाटा इन्सर्ट झालेला दिसत नाही. चला आपण स्टोअर करून बघू डाटा. फिल द फॉर्म टेस्ट 1. दिस इज अ सक्सेसफुली सबमिट झालंय. आता आपण DynamoDB मध्ये जाऊन बघू. सी इथे एंट्री झालेली आहे फॉर्मची. आता हीच जीमेल ID वगैरे रिटर्न टाकून बघू. रिटर्न टू द फॉर्म.
असा एरर देईल, कारण की एकच जीमेल आय डी फक्त एकदाच यूज होऊ शकते. ट्राय इट अनदर वे. nm @thread. ओके, सबमिट झालं. फक्त आपण डबल ईमेल आय डी टाकू शकत नाही, कारण की आपण तिथं क्रिएट करताना पार्टिशन की ईमेल आय डी दिली, त्याच्यामुळे ईमेल आय डी डबल होत नाही. दॅट्स इट. आपण सर्व्हरलेसचा मिनी प्रोजेक्ट क्रिएट केला आहे. अँड जे प्रिव्हियस प्रोजेक्टमध्ये आपला लॅम्बडा फंक्शनचा जो टॉपिक राहिलेला तो पण कव्हर झाला आहे. लेट्स कवर अप द डिलेक्टेशन प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा आपण API गेटवे डिलीट करू. APIs delete API delete, then lambda function, आय एम रोल राहू दे तसाच. जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही डिलीट पण करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. सो जस्ट टाईप इट लॅम्बडा रोल and then delete the DynamoDB table. ओके. सर्व्हिसेस का डिलीट करायच्या? कधी कधी आपल्याला चार्जेस वगैरे पण लागतात, सो त्यामुळे सर्व्हिसेस डिलीट करा. आता आपली रॅपअपिंग प्रोसेस कंप्लीट झाली आहे. सगळं कवर केलं आहे, डिलीट केलं आहे, प्रोजेक्ट पण इम्प्लिमेंटेशन करून दाखवलं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग एंडिंगपर्यंत. अँड ऑल्सो फॉलो माय लिंक्डइन अकाउंट and GitHub account to see updates in the future, and make sure to like the video and subscribe the channel. So let's bye, take care, have a nice day.